सोमनाथ याच्या संदर्भामध्ये जी बातमी तुम्ही वाचली तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे त्यावर? एकतर स्पष्ट झालेलं आहे की भावाचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे आणि त्याच्या मणक्यावरती जे घाव बसलेला आहे त्या घावामुळे त्याच्या मणक्यांना दुखापत होऊन त्याचा मणके वगैरे जास्त मणक्यांना त्रास झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि हे घटना सर्व पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेली आहे. म्हणून जे काही पोलीस असतील, गुन्हेगार पोलीस ज्यांनी माझ्या भावाला मारलेलं आहे त्यांना त्यांची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा देखील लागला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये माहिती दिली होती आणि त्या माहितीमध्ये आता यामध्ये तफावत दिसते. आता मुख्यमंत्री साहेब विधानसभेमध्ये जे चुकीची माहिती दिलेली होती पूर्णपणे आणि सत्य घटना हे काय ते परभणीतल्या लोकांना पण माहिती आहे आणि जे कस्टडीमध्ये होते त्याही लोकांना माहीत आहे आणि इतर लोकांना माहीत आहे की सत्य घटना काय आहे. तरीही मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती दिलेली होती आणि रिपोर्टमध्येही आलं होतं रिझन की सोमनाथचा मृत्यू हे मल्टिपल इंज्युरीजमुळे झालेला आहे, त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे. सर्व कारण असताना देखील मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये चुकीची माहिती दिलेली होती. त्यांनी जे माहिती दिलेली आहे त्यांनी एकदा त्या पाठपुरावा करायला पाहिजे होती, त्या माहितीची शहानिशा करायला पाहिजे होती. त्यांनी डायरेक्ट चुकीची माहिती कशी काय दिली किंवा इतर पोलीस अधिकारी त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती कशी काय दिली त्याची पूर्ण चौकशी करून त्यांनी विधानसभेमध्ये माहिती द्यायला पाहिजे होती. आणि पोलिसांना पाठराखण करत आहेत मुख्यमंत्री साहेब, त्यामुळे ते चुकीचे विधान केले असतील तिथे त्यांना वाचवण्यासाठी. माझं एकच मागणी आहे की जे काही गुन्हेगार पोलीस असतील ज्यांनी सोमनाथला मारून त्याचा मृत्यू केलेला आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, त्यांची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती झाला पाहिजे आणि जास्त दिवस न लावता जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आता जे मुख्यमंत्री साहेबांनी न्यायालयीन चौकशी 6 महिन्याची लिमिट दिली ते आम्हाला मान्य नाही. जवळपास त्यांनी आमचा 1 महिना ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे.